An FIR was registered at the Panem police station against Punch member Abdul Karim Yassin Naik for allegedly using fake water meter bill to regularize an illegal structure at Korgaon. Addressing a press conference, Rahul Bhagat and Ugam Prabhu Desai stated that the construction falls within CRZ3, NDZ and a mangrove buffer zone where regularization is prohibited and demanded strict action against all responsible. पंच मेंबर ज्याचे नाव जावन आसा अब्दुल करीम याशीन नायक. ह्या पंच मेंबरान एक रेग्युलायझेशन जी डेप्युटी कलेक्टराकडे फायल आसा तेतून फ्रॉड आणि चिटिंग केल्ली आसा. सो सायमल्टेनियसली हेची जी कंप्लेंट आसा ही हांवें ऑलरेडी डेप्युटी कलेक्टराक दिल्ली. डेप्युटी कलेक्टरान कितें केलें ती फायंड आउट करपाक वेदर ते हांवें एलिगेशन्स केला ते वेदर इट इज ट्रू ऑर फॉल्स म्हणून त्यांनी PWD ड्रिंकिंग सेक्शनाक खंय तरी नोटीस काडलेली आणि नोटीस काढून अशें मेळोन येयलें की जे डॉक्युमेंट्स त्यांनी रेग्युलायझेशनाक लायलेले आणि जे डॉक्युमेंट्स एक्च्युअल ओरिजीन आसा ते खंय तरी मिसमॅच जाता. सो सायमल्टेनियसली डेप्युटी कलेक्टरान पेडणे पुलीस स्टेशनाक इन्व्हेस्टिगेशन करपाक लायले आणि जे मिसमॅच झाले ते व्हेरीफाईड केले म्हणून तेंच्यांनी डेप्युटी कलेक्टरान पुलीस स्टेशनाक सांगले. सो त्याच्या बेजिसार पुलीस इन्स्पेक्टर हांव नितीन सराकूय मेळ्ळो आणि PSI तुकाराम चोडणकर हे त्या केस ती हँडल करता. सो ऑन बेजीस ऑफ दॅट तेंकाय दिसून येयले आणि तेंच्यांनी 318 चिटिंग ह्या हेचेर सेक्शनाचेर ऑलरेडी FIR रजिस्टर केला विच इज कॉग्नेजेबल ऑफेन्स, नॉन कॉम्पॅटेबल ऑफेन्स आणि पनिशमेंट इज स्टील 7 years. आता हे तुमकां दाखोवंक कित्याक सोदता की हो एक पंच मेंबर हा हालींच तो सरपंच जाल्लो आसा आणि अशें हेच्या पयलीं हांवें कितकेशेच घोटाळे सांगलेले आसा. तेतूंतले हो घोटाळो खंय तरी आयज रेक्टिफाय जाला आणि आयज दोळ्या मुखार येयल्लो आहा समस्त गोंयकाराच्या. सो हे खंय तरी जी FIR जाल्या काल ती खंय तरी आयज दोळ्या मुखार हाडपा खातीर आमी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आसा. त्याच्या भायर एक प्रश्न पडटा की जर त्यांनी दुसऱ्या सर्वे नंबराचो हाऊस नंबर जावं इलेक्ट्रिसिटी जावं वॉटर कनेक्शन बिल लायला जाल्यार एक्च्युअली आता तो सध्या रावता तेका त्यांनी मीटर खंयचो दिला, इलेक्ट्रिसिटी मीटर जावं PWD मीटर जावं हेचेरूय इन्व्हेस्टिगेशन करपाची गरज आहा. आणि बिगिनातल्या बिगिना ह्या पंच मेंबराक ज्यांनी आपल्या पदाचो गैरवापर केला, ज्यांनी खंय तरी सेटिंग करून हे रेग्युलायझेशन त्यांनी अप्लाय केले, तेका खंय तरी कायद्याच्या हेतून हाडून तेका खंय तरी अरेस्ट करपाक जाय आणि तेचेर फर्दर इन्व्हेस्टिगेशन करपाक जाय. दुसरे सांगूंक कितें सोदता, हे जे रेग्युलायझेशन केला त्यांनी ती CRZ3 NDZ झोन म्हणजे थंय तूं कसलीच कन्स्ट्रक्शन जावं कितेंच करूं शकना ह्या एरियान केल्लेले आसा आणि ह्याचेर कागाळ नोंद करपाक CRZ ऑलरेडी हेचेर एक्शन घेतलेली आणि हेची प्रोसेस चालू आसा. आता जेन्ना डेप्युटी कलेक्टर रेग्युलायझेशन करता तर ते एक्च्युअली हे डेप्युटी कलेक्टरान पॉप आसले तेन्ना डेप्युटी कलेक्टर दीपक वांयगणकर म्हणून आशिल्ले. त्यांनी हे तेका रेग्युलायझेशन ऑर्डर दिले विदाउट व्हेरिफिकेशन. त्याच्या भायर हे व्हेरिफिकेशन आशिल्ले त्याच्या भायर जे 1N14 जावं जे ओनर्स आसा तेंचे सगळ्यांचो कन्सेंट घेवप आसता तो सुद्धा घेवंक ना डेप्युटी कलेक्टरान. तिसरी गजाल, तेच डेप्युटी कलेक्टरान ऑर्डर दिवच्या पयलीं एक इलिगल कन्वर्जनाची केस चालू आसली, ती चालू असताना सुद्धा त्यांच्यानी खंय तरी डिसिजन घेवंक ना. सो हो सगळो घोळ हो मिलीभक्त घोळ आसा जो पयलींचो डेप्युटी कलेक्टर आसलो त्यांनी आणि पंच मेंबरान हे केले आहा. त्याची कागाळ आमी डायरेक्टर ऑफ विजिलन्सानूय केला आणि त्याची ऑलरेडी प्रोसिडींग सुद्धा चालू झाल्या. सो इन कमिंग फ्युचर हेचे फुडले प्रोसेसीस आमकां दिसतले. सो हांव हे मिडिया मुखार दाखोवंक सोदता की हे आता पंच मेंबर रोखड्याच येतूकूच रोखड्याच खंय तरी इमारतीक पावतात. फंडांनी यांचे पयली इन्कम पळोवपाक गेलो 4,000, त्याच्यात अब्दुलाच्या रेशन कार्डार बक्षीस जाल्यार 8,000 इन्कम आसलो. आयज तो XUV 9 ही गाडी घेऊन भोंवता आणि तेचे कडेन 3 इन्क्लुडिंग फॉर्च्युनर गाडी आसा आणि तेचे घरूय आसा. आता तिने त्याची ती गाडी आसा ती हाली न्यू घेतल्या, इन्शुरन्स जावं सगळे त्याचे चलन सुद्धा ज्याने फारीक केला ती त्याच्या नावाचेर आसा. 35 लाखाची गाडी हे येता खंयच्या हेचेर खंय तरी इन्क्वायरी बसोवंक जाय. हे इतलेच मागता आणि हांव म्हजे 2 शब्द सोपयता आणि मागता की ह्या ऑथॉरिटीनी पुलीस इन्स्पेक्टरान खंय तरी कागाळ फुडें व्हरची आणि ताका अरेस्ट करचो इमिजिएटली.